प्रणाम. मला स्वतःला असं वाटतंय, तुम्हाला पण वाटतंय का बघा, की एकूण देशामध्ये भारतीय जनता पक्षांनी त्या त्या राज्यांमध्ये ज्या काही आघाड्या केल्या, युती केली, त्या संदर्भामध्ये फारसं वादविवाद विसंवाद हा दिसला नाही, निदान आपल्यापर्यंत पोहोचला नाही. पण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या घटक पक्षांमध्ये निर्माण झालेला जागांवरचा वाद एवढा वाढेल आणि त्याच्यामधून एवढी चिडचिड होईल, रडारड होईल, त्याच्यामधून इतकं एक प्रकारचं त्रागा निर्माण होईल आणि एकमेकाविषयी हळूहळू अविश्वास आणि संशय निर्माण होईल असं नव्हतं वाटलं. फडणवीस, शिंदे, अजितदादा हे तिघही समजूतदारपणाने जागा वाटपाचा प्रश्न सोडवतील आणि गरज लागली तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये अमित शहापर्यंत जावं लागेल. पण आता तर असं दिसतंय की अमित शहांनी सांगून सुद्धा, अमित शहांनी मध्यस्थी करून सुद्धा शिंदे, फडणवीस आणि अजितदादा यांचं अनेक जागांवर एकमत होत नाही. अजून त्या जागी कुणाला उभं करायचं, कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला उभं करायचं याचे निर्णय होत नाहीयेत, नुसत्या अफवा चालल्यात. त्याच्यात परत आणखीन एक दुर्दैव असं दिसतंय की एका भ्रष्ट महाआघाडीच्या नेत्याविरुद्ध दुसरा महायुतीमध्येही ज्याला भ्रष्ट म्हणूनच टीका केली गेली, एक्सपोज केलं गेलं, त्याला तिकीट देण्याच्या ज्या वेळेला चर्चा दिसतात त्यावेळेला आणखीन वाईट वाटतं. अरे तुमच्याकडे उमेदवार नाही आहेत का, चांगले उमेदवार, एक ज्याला आपण असं म्हणू की हा उमेदवार म्हणून लायक आहे, लोकसभेत जाण्याच्या लायक आहे, ज्यांची लायकी नगरसेवक होण्याची आहे की नाही असा प्रश्न पडावा, किंवा ज्यांच्या बॅकग्राऊंड विषयी, राजकीय परिपक्वतेविषयी, समजाविषयी, अंडरस्टँडिंग विषयी संशय यावा. आणि अशी काय आता त्याला समाज कंटक असं एकदम जरी म्हटलं नाही तरी देखील भ्रष्ट आणि एक प्रकारच्या संशयास्पद चारित्र्याची माणसं देखील महाआघाडीकडून आली, आपल्याला काही घेणं देणं नाही, पण महायुतीकडून पण पुढे यावीत याचं दुर्दैव वाटतं. आणि त्यांच्याशिवाय जणू काही पर्याय नाही. अनेक नेते, अनेक कार्यकर्ते हे तिथे असताना मजबुरीने काहीतरी अशी नावं पुढे येत आहेत. मी मुद्दाम नावांचा आज उल्लेख करत नाही, मला त्याच्यामध्ये कटुता नकोय, पण मला असं वाटतं की हा सगळा जो घोळ चाललाय ना, त्यामुळे एक दुष्परिणाम झालाय. तो तुमच्या लक्षात येतोय का की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये देशातल्या इतर राज्यांविषयी जो आत्मविश्वास आहे, विश्वास आहे मतदारांवर आणि तिथल्या स्थानिक नेत्यांवर, तो महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये मिसिंग आहे. आता महाराष्ट्रामध्ये नेते 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 म्हटलं तर तीनच नेते आहेत, शिंदे, फडणवीस आणि आपले अजितदादा. तर त्यांच्यावरही ते कुठेतरी एकमेकाशी जमून घेत आहेत, त्याच्या सहाय्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहेत, उमेदवारांची निवड चांगली होतीये, लोकांचा पाठिंबा जनरेट करण्यात ते यशस्वी होत आहेत. असं वातावरण निर्माण होत नाहीये, असं वातावरण निर्माण होत नाही. नुसतं चिखलफेक चालू आहे, नुसती चिखलफेक. महाआघाडीचे वायफळ नेते बकवास करतात, त्या बकवासला त्याहून अधिक बकवास उत्तर देण्यात महायुतीचे नेते धन्यता मानतायत. मला वाटतं मोदींना काळजी वाटते की महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला 42, 43, 44, 45 इथपर्यंत जागा नाही मिळाल्या तर केंद्रातलं 400 पारचं आपलं स्वप्न जे आहे ते कदाचित संकटात येईल. बहुतेक म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 30 सभा महाराष्ट्रात लावल्या. आता तर 3 दिवसामध्ये 7 सभा ते घेत आहेत. महाराष्ट्रावर मोदींनी विशेष लक्ष केंद्रित केलंय असा अभिमानाने ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते सांगतात, तेव्हा मनामध्ये एक खंत अशी वाटते की हा तुमच्यावरचा अविश्वास आहे. इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात त्यांना जास्त सभा घ्याव्या लागतायत. याचं कारण तुम्ही स्थानिक पातळीवर अपयशी ठरताय, कमी पडताय, आणि त्याच्यामध्ये केवळ भाजपच नाही, अख्खी महायुतीचे तिन्ही घटक पक्ष कमी पडतायत असं मोदींचं मत झालंय. म्हणून त्यांना लक्ष घालायला लागतंय आणि म्हणून एवढ्या सभा घ्याव्या लागतात. मोदींना वाटणारी भीती खरी न ठरो आणि किमान 40च्या पुढे, 42च्या पुढे जाण्याचं भाग्य लाभो एवढी शुभेच्छा. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल
अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.